मंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी कामत, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ तृप्ती गोडमसे मॅडम, आमच्या जिल्ह्याचे एसपी साहेब दहीकरजी, खेबोडकरजी, जिल्हा परिषद सीओ, आमचे मनीष दळवी जिल्हा बँक अध्यक्ष सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब, सन्माननीय प्रभाकरजी सावंत साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनी, मी सुरुवातीला सन्माननीय बावनकुळे साहेबांचे मनापासून आभार मानतो की हा जो संकल्प त्यांनी मांडला आणि ज्याची चित्रफीत आपण इकडे मागे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची आपण ऐकली, ते छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबिर याचं आयोजन आणि ती जी संकल्पना आहे ती सन्माननीय बावनकुळे साहेबांची आहे. म्हणून मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो या गोष्टीसाठी की जेव्हा आम्ही साहेब कुडाळमध्ये हा कार्यक्रम मतदारसंघ वाईज आयोजित केला, नितेश राणे साहेबांनी इकडे केला, सावंतवाडीमध्ये वेगळा कार्यक्रम, तिकडे 3 ठिकाणी वेगवेगळे महाराजस्वचे कार्यक्रम झाले आणि साहेब तिन्ही ठिकाणी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला की हॉल कमी पडायला लागले. आता पावसामुळे आम्हाला हॉलमध्ये घ्यावी लागली हे सगळे कार्यक्रम, हॉल कमी पडायला लागले, लोकांच्या रांगा इकडे पण आणि तिकडे पण आणि बाहेर पण, एवढी लोक वेटिंग मध्ये होती. त्यांना सरकारी योजना कळल्या, काही लोकांना लाभार्थी कळले, काही लोक लाभार्थी नव्हते ते लाभार्थी झाले आणि सगळ्यांनी या महायुती सरकारला आशीर्वाद दिले. म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो. आपल्या ह्या उपक्रमासाठी, आपण सुचवलेल्या, आपल्या डोक्यातून निघालेल्या ह्या संकल्पनेसाठी मी मनापासून आपलं कौतुक करतो. मी जास्त वेळ साहेब आपला घेणार नाही. मी सातत्याने सभागृहामध्ये जे जे विषय आपल्यासमोर मांडले ते सातत्याने आपण आणि पालकमंत्री महोदयांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मला तुम्ही तसे रिस्पॉन्स देत गेलात. तशा मीटिंगा आपण घेतल्या, अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सगळ्या बाजूने जिथे जिथे लोकांना न्याय देण्याची भूमिका असते तिथे आपण आणि पालकमंत्री महोदयांनी आम्हाला न्याय दिला. त्याबद्दल परत एकदा आपलं कौतुक करतो, आपलं मी अभिनंदन करतो. आणि जाता जाता फक्त एवढीच काही 2-3 कामं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची अनेक वर्षांपासून जी काही इथे अडकलेली आहे तेवढं फक्त स्पर्श करतो आपल्या समोर आणि आपल्या समोर मी मांडतो. साहेब आपल्याला माहिती आहे, मनोगतामध्ये विधिमंडळात मी आकारी पड ह्या विषयावर आपलं लक्ष वेधलं होतं. साहेब अनेक वर्षांपासून आकारी पड हे आमच्या शेतकऱ्यांवर सॅटेलाइटच्या माध्यमातून, जसं वनसंज्ञा आहे तसंच आकारी पड देखील अनेक वर्षांपासून आमच्या कोकणावर आलेलं एक संकट आहे, जे अनेक वर्ष सॅटेलाइटच्या माध्यमातून फक्त काही अधिकाऱ्यांनी 1970च्या काळामध्ये ते सॅटेलाइटच्या माध्यमातून तिकडे ते आरक्षण पडलं आणि त्यानंतर प्रयत्न झाले नाहीत, त्याच्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले नाहीत, मोजणी देखील झालेली नाही. मी आपल्याला विनंती केली होती आणि आपण तसे आदेश देखील दिले की पहिलं त्याच्यावरती रिसर्वे करा. मला मॅडम, जिल्हाधिकारी मॅडम यांचं पण कौतुक करायचं आहे. त्यांनी तातडीने मीटिंग घेऊन त्याच्यावरती रिसर्वेचं काम सुरू केलं आणि ते फक्त लवकरात लवकर आकारी पड वनसंज्ञांची कामं आणि त्याचा सर्वे लवकरात लवकर झाला. आमच्या अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळतील म्हणून तो स्पर्श आपल्या समोर मी केला. आकारी पड असेल किंवा वनसंज्ञा असेल, साहेब आपल्याला माहितीसाठी सांगतो, सिंधुदुर्ग जिल्हा हा अर्धा जिल्हा हा कुठल्या ना कुठल्या आरक्षणाखाली आहे. इको सेन्सिटिव्ह आरक्षण असेल, आकारी पड असेल, वनसंज्ञा असेल, CRZ असेल, या सगळ्या आरक्षणाखाली आमचा सिंधुदुर्ग जिल्हा अडकलेला आहे. आणि साहेब ज्या मी तुम्हाला वेगाने काम करताना बघितलंय, आपण गावठणाची जमीन परत दिली, आम्ही तशीच मागणी केली होती. गाभित समाज त्याच्यामध्ये आपण जर टाकलात तर आमच्याही ज्या काही गावठणच्या जमीन आहेत गाभित समाजाकडे आहेत, आमच्या भंडारी समाजाकडे आहेत, त्या जमिनी त्यांना परत मिळतील हा आग्रह देखील मी तुमच्या समोर केला होता. त्याच्याबद्दलही आपण विचार करताय. त्याच्यावर जर आम्हाला निर्णय मिळाला तर योग्य दिशेने आमचा मच्छीमार समाज जो अख्ख्या किनारपट्टीवर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे की कधीतरी त्या जमिनी त्याच्या नावावर होतील, त्या आपल्या रूपाने त्याला त्या जमिनी नावावर मिळतील, एवढी फक्त या निमित्ताने मी आपल्यासमोर रिक्वेस्ट करतो, आग्रह करतो. आणि साहेब आमच्यासाठी फार महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या सगळ्या वनसंज्ञा आणि आकारी पड ह्या जमीन परत मिळण्याच्या. जसं आकारी पड आणि वनसंज्ञा आहे तसं तिथे कबूलतदार गावकर आहेत चौकुळ आणि त्या भागामध्ये, तर तो एक तिसरा आरक्षित
जो भाग आहे कौलदार गावकरांचा, तो सावंतवाडी मतदारसंघ, कदाचित आज जर केसरकर साहेब असते तर त्यांनी तो विषय मांडला असता. जसा आखारी पडचा साहेब विषय आहे, तसाच कबूलदार गावकरांचा विषय, तसाच वनसंज्ञातला विषय. वनसंज्ञा आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट साहेब, आपण आम्हाला सांगितलं होतं की आपण एक जॉईंट मीटिंग त्याच्यावर घ्याल. गणेश नाईक साहेब त्याच्यावरती काम करतायत. जर आपण आणि गणेश नाईक साहेबांच्या डिपार्टमेंटनी एक जॉईंट मीटिंग घेतली, पालकमंत्री साहेब त्याच्यावरती लक्ष ठेवू नये, ते लवकरात लवकर झालं तर आपलं मोठं काम साहेब आपण या जिल्ह्यासाठी करू आणि लोक आयुष्यभर लक्षात ठेवतील असं काम साहेब तुमच्याकडून घडू शकतं. म्हणून आमची अपेक्षा तुमच्याकडून आहे. एक साहेब शेवटचा विषय फक्त सांगतो, तो म्हणजे आमच्या रॉयल्टीचा आणि वाळूचा. साहेब अनेक वर्षांपासून वाळू हे धोरण, मला या गोष्टीचा आनंद आहे की साहेबांनी मला हे जे पुस्तक महसूल पर्व हे जे पुस्तक दिलंय त्याच्यामध्ये QR कोड दिलाय. पहिल्यांदा खरं तर साहेबांचं टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे. तुमच्या सगळ्या, तुमचे ई पीक पाणी, तुमचं वाळू, तुमचं बाकीचे सगळे विषय, शेतकऱ्यांचे सगळे विषय ह्याच्यामध्ये QR कोड सकट दिलेले आहे. म्हणजे वाळूवाला जो कोण असेल त्यांनी QR कोडवर फक्त स्कॅन जरी केला, त्याचे विषय कुठे कुठे अडकलेले आहेत, त्याच्यावरती निवारा काय काय करू शकतो, हे सगळं या पुस्तकात आहे. मी स्वतः आमदार म्हणून साहेब फक्त याच्यामध्ये माझा फोटो टाकतो, फक्त माझ्या मतदारसंघापुरतं, बाकी काय नाही. हा, आणि हे कुठे गेले आमचे जठार साहेब, तुमचंही टाकतो. हा, म्हणजे तुम्ही बोललात कोकणामध्ये जास्त काम नाही, असं अजिबात बोलू नका परत कधी. मंत्री मोदी रोज रोज मिळत नाही आपल्याला, बोलून असं अडकू नका कोकणाला, एवढीच फक्त विनंती करतो. तुमचा पण फोटो टाकतो. हा, म्हणजे QR कोड सगळं तुम्ही जठार साहेबांना पण बघून घ्या. म्हणजे फोटोमध्ये बघून घ्या. एवढीच फक्त या निमित्ताने साहेब आपल्याला विनंती करतो. एक शेवटचा विषय इको सेन्सिटिव्हचा, जो सन्माननीय आमचे पालकमंत्री साहेब त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे. मायनिंग असेल, वाळू असेल, हा सगळा विषय, रॉयल्टी असेल, आणि त्याला लिगल एक दृष्टिकोन देण्याचा भाग आहे. तो लिगल दृष्टिकोन आपण देऊ शकता. एवढंच या निमित्ताने मी आपल्या समोर सबमिशन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय